माझ्या मागे मागे काय येताय तुम्ही? मागे मागे नको येऊ, ठीक आहे पुढे पुढे जातो. अहो पण का? काय कारण आहे? कारण तू माझं ऐकत नाहीस. तुमचं ऐकत नाही? नाही. काही बोलताय तुम्ही? आधी तोंड धुऊन या सारंग सर, कोणी बघितलं ना तर. हे सारंग सर म्हणणं बंद करा दे. का? मग काय हाक मारू? सारंग हाक मार. काय? बोल. सारंग. अगं बोल. काय हट्ट करताय सारंग सर? हे बघ, जर तू फक्त सारंग असं नाही म्हणालीस तर मी ताबडतोब सगळ्यांसमोर जाईन असाच. अहो पण का? हे काय नवीन चालू केलं तुम्ही? नवीन नाही, खूप जुनं आहे. पण मला माहिती होतं तू नाही ऐकणार. पण आता तू माझ्या तावडीत सापडली आहेस. पण तरी मी नाही ऐकणार. आज नाही, उद्या नाही, कधीच नाही. नाही ऐकणार. मग ह्याचे परिणाम भोगायला तयार राहा. धमकी देताय? हो. मी तुमच्या धमकीला नाही घाबरत, कळलं? जा तोंडून या. मला घाबरणार नाही? मला आलोच. अरे अजून कोणीच कसं आलं नाही? या रंगपंचमीच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. मला ना एक कळतच नाही चंद्रकांतजी, हे रंगपंचमीसाठी सगळेजण पांढरे कपडे का घालतात? नाही म्हणजे ऍक्च्युली काळे कपडे घालायला हवे ना, म्हणजे कपडे खराबच होणार नाहीत. नाही, खरं तर माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने निर्मळ मनाने शुभ्र पांढरे कपडे घालावेत, म्हणजे कधी कोणी कुठला रंग त्यावर उधळला याची आठवण राहते. अगदी बरोबर बोललात. नाही म्हणजे काळ्या रंगावर इतर रंग दिसत नाहीत पटकन, पण पांढऱ्या रंगावर काळा रंग कसा उठून दिसतो ना. हो ना भैरवी? हो अगदी बरोबर. पण कुणाला समजा काळा रंग लावायचा झाला तर त्याला रंग लावण्याआधी स्वतःचे हात त्यात माखवावे लागतील ना. अरे हो, पण काही लोकांचे हात आधीच काळ्या रंगाने माखलेले असतात नाही तिलोत्तमा? अरे सोहम, तारा, किती गोड दिसतेस. हा पांढरा रंग खूप खुलून दिसतोय तुला. अगदी चांदणीच्या फुलासारखी दिसतेय माझी तारा. मला कोणाकडून कसलंच कौतुक ऐकून घेण्यात इंटरेस्ट नाही रे. हिच्याकडून तर नाहीच नाही. ऐक ना तारा, आज चांगला दिवस आहे. हे बघ, उगाच वाद नको, शांत राहा प्लीज. आणि हो, आज यांना जे काही रंग उधळून घ्यायचे ना ते उधळून घेऊ दे. तसंही उद्या यांची घरात राहायची मुदत संपतीये. दिलेला शब्द पाळायची वेळ जवळ येते. तारा ऐक ना, आज नको ना हा विषय. आज सणाचा दिवस आहे ना, चांगला दिवस आहे. आज फक्त आणि फक्त आनंद आणि रंग याचाच विचार करायचा आपण. एक्झॅक्टली मॉम. त्यात तुम्ही इथे काय उभे आहात? अहो सगळे आपली वाट बघतायत बाहेर, चला ना. मेन माणूस आला नाही तर रंगपंचमीला सुरुवात कशी होणार? नाही, चला रंगांची उधळण करूया. चल. तिलोत्तमा, ताराने दिलेली मुदत आता अगदी डोक्यावर येऊन ठेपली आहे. काय करायचं? हा, ही पोरगी तर कोणाचं ऐकणार नाही असं दिसतंय. काय करणार होत आपण? काही विचार केलायस तू? माहित नाही. आता तरी मला खरंच काही सुचत नाहीये. आपण बघूया, काहीतरी मार्ग काढूया. तू नको टेन्शन घेऊस. नक्की. चल आता वाट बघतायत सगळं. चल चल. काही येत नाही ऐकू. हॅलो हॅलो हॅलो. चला, झाली की नाही तयारी? लोक यायची वेळ झाली आहे. हा, काय करताय? प्लग इन करायला केलंस का तू? चला चला. मला सांग, मुख्य ते रंग नैसर्गिक आहेत ना? म्हणजे काय? हा, नाही तर तुझी आई बाबा, अरे म्हणजे रंग बदलून टाकेल आपल्या सगळ्यांचा. हो बाबा, काय बोलताय?
असे कलर आणलेत ना यावेळेस, असे कलर आणलेत ना, जातोय का बघा. का आंघोळीत जायला पाहिजे असं मी याला सांगतोय. हा हे ऑर्गॅनिक आहेत ना कलर. मग काय अमृताला जर अलर्जी आली तर असा बडवीन ना तुला मी. दादा माझ्या विश्वास ठेव. हं. असा रंगाला स्टॉक घेऊन आलोय ना, कोणाला एकाला पण खाज येणार नाही. खाज शी. हे चला चला, हे चला स्टार्ट करूया. चला. अरे थांब ना, पण सगळ्यांना येऊ दे ना. सगळे आले की कशी जरा मजा येते. हे आहोत ना आपण, सुरू तर करू. अगदी बरोबर बोललास नील. सगळी नाती एकत्र असतील की सणांची मजा येते. खरं आहे. आणि म्हणूनच हा रंगांचा सण तुमच्या सगळ्यांबरोबर साजरा करण्यासाठी आम्ही आलोय. वा, नाही आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात, फार आनंद वाटला. आता साक्षात व्याह्यांनी लेकी बरोबर आमंत्रण धाडलंय, न येऊन सांगतोय कोणाला. चंद्रकांतजी, झालं गेलं सगळं विसरून तुम्ही आम्हाला आग्रहाने इथे बोलवलं, त्याकरता खरंच धन्यवाद. आणि ह्यांचा जो काही गैरसमज झाला आणि त्यातून हे जे काही वागले त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमची क्षमा मागते. अहो काय करताय, एकीकडे व्याही म्हणताय, दुसरीकडे माफी मागताय. अहो झालं गेलं विसरून जाऊ, होळीचा सण आहे, एन्जॉय करूया. आईंना ना मेथीची भाजी खूप आवडते. हा सावली, काय ग, काय लागलं गालाला? रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. ताटात काय बघते सावली? काही नाही, तांदूळ निवडायला घेत होते मी. काय झालंय? काही नाही. नक्की ना? सावलीताई, एक बोलू का? म्हणजे मला असं वाटतंय तुम्ही जा ना सगळे बाहेर रंग खेळण्यासाठी. जेवणाचं काय ते मी बघते. आणि तसंही मी नाही रंग खेळणार. अगं का? रंगपंचमी आहे, वर्षातून एकदाच येते. तुला सुद्धा आमच्या सोबत रंग खेळावे लागणार आहेत. बहिणी, मला पण सेमच फील होत आहे. माझी पण इच्छा नाही आहे रंग खेळायला जायची. एस्पेशली ती बाई पण तिकडेच असेल ना. काय होळी आणि काय रंगपंचमी. तारा मॅडम, असं का करताय? हो, सण आहे, आजच्या पुरती सगळं विसरून जा. हो अनामिका, तुझं काय, तू का नाही म्हणतेस? नाही, ते तुम्ही सगळे घरातली माणसं आहात ना, आणि मी बाहेरची आहे. तुम्ही जा ना. किती वेळा सांगायचं तुला अनामिका, तू जोपर्यंत या घरात आहेस तोपर्यंत तू या घराचा भाग आहेस. त्यामुळे रंगपंचमी सगळे साजरा करतील, फक्त आम्ही नाही, कळलं?